ब्लॉग वारीची सांगता पण मनाची सुरुवात. पंढरपुराहून परतताना वारकऱ्यांच्या मनात काय उरत असेल. काल आषाढी एकादशी संपली. आज द्वादशीची सकाळ उगवली. सोसायटीतला हरिपाठ शांत झाला. टाळ मृदुंगाचा गजर थांबला. ज्ञानोबा, तुकाराम, विठ्ठल विठ्ठल म्हणत दुमदुमणारे रस्ते पुन्हा आपल्या नेहमीच्या शांततेत परतले. पण मन मात्र अजूनही त्या पंढरपूरच्या वाटेवरच उभा आहे. गेल्या 15-20 दिवसात महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर आणि प्रत्येक मन एका वेगळ्याच भक्ती रंगात रंगून गेलं. सोशल मीडियावरून लाखो वारकऱ्यांची दिंडी पाहिली. बातम्यांमधून विठ्ठल नामाचा अखंड गजर ऐकला. नाशिकहून पंढरपूरपर्यंत सायकलवारी करणारे आदरणीय प्रवीण खाविया काकांचे अनुभव ऐकले. सोसायटीतला हरिपाठ झाला, दिंडी सोहळा झाला, विठ्ठल रुक्मिणीची आरती झाली. चिमुकल्या रिद्धिमाला रखुमाईच्या रूपात सजवण्याचं भाग्य लाभलं. या सगळ्या क्षणांनी एक गोष्ट जाणवली. वारी फक्त पंढरपुरात घडत नाही, ती प्रत्येक भक्ताच्या मनात घडत असते. आणि अशाच्या भावनांच्या प्रवाहात आज न कळत एक जुनं गाणं मनात गुणगुणलं गेलं. विठ्ठला तू वेडा कुंभार. लहानपणी हे गाणं अनेकदा ऐकलं होतं, पण त्याचा खरा अर्थ आज वारीची सांगता होत असताना उमगला. कुंभार म्हणजे मातीला आकार देणारा. आपणही तर मातीच्या शरीराने बनलेली माणसं आहोत. आयुष्याच्या धावपळीत, यश अपयशाच्या स्पर्धेमध्ये राग, अहंकार, अपेक्षा, निराशा, मीपणा आणि असंख्य विचारांच्या थराखाली आपला मूळ आकार हरवत जातो. आणि मग ही वारी, हा विठ्ठल पुन्हा आपल्याला घडवायला सुरुवात करतो. प्रत्येक पावलागणिक मनाला मऊ करतो. प्रत्येक नामस्मरणातून अहंकाराचा एक थर कमी करतो आणि नकळत आपल्या अंतरंगाला नव्याने आकार देतो. म्हणूनच आज मनापासून वाटतं, खरंच विठ्ठला तू वेडा कुंभार आहेस. कारण तू मातीच्या मूर्ती घडवत नाहीस, आमच्यासारख्या मातीच्या माणसांना घडवतोस. वारीच्या निमित्ताने तू आम्हाला फक्त पंढरपुरापर्यंत आणत नाहीस, तर आमच्या मनावर साचलेली धूळ झटकून पुन्हा एकदा माणूस बनवतोस. आणि कदाचित हाच वारीचा सर्वात मोठा प्रसाद आहे. आज वारीची सांगता झाल्यानंतर एक प्रश्न मात्र मनात पुन्हा पुन्हा उमटत राहिला. जे लाखो वारकरी आता परतीच्या प्रवासाला निघाले असतील, त्यांच्या मनात आत्ता नेमकं काय चालू असेल बरं? विठ्ठलाचं दर्शन झाल्याचा आनंद, की 15-20 दिवसांच्या अखंड प्रवासानंतर मिळालेली शांतता, की मन पूर्णपणे रिकामं झाल्याची विलक्षण अनुभूती? उत्तर माझ्याकडे नाही, पण एक भावना मात्र सतत मनात येत राहते. शेकडो वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि असंख्य संतांनी सुरू केलेली ही वारी केवळ पंढरपूर गाठण्यासाठी नव्हती, ती माणसाला त्याच्या माणुसकीपर्यंत पोहोचवण्यासाठी होती. त्याचा स्वतःचा शोध घेण्यासाठी होती. दिंडीत चालताना कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो, कोणी श्रीमंत नसतो, कोणी गरीब नसतो. सगळे फक्त माऊली असतात. टाळ मृदुंगाच्या एका तालावर, ज्ञानोबा तुकारामाच्या एका गजरात सगळे एका विठ्ठलाची लेकरं होऊन चालत असतात. चंद्रभागीच्या तीरापर्यंत पोहोचेपर्यंत फक्त पायच थकत नाहीत, तर मनातली अनेक वर्षांची ओझी ही थकून खाली बसतात. राग, अहंकार, अबोले, तक्रारी, मीपणा नकळत प्रत्येक पावलागणिक मागे पडत जातात. आणि तेव्हाच कदाचित खरी वारी सुरू होते. मला नेहमी वाटतं, विठ्ठलाचं दर्शन प्रत्येकाला मिळेलच असं नाही. इतक्या मोठ्या गर्दीत अनेकांना काही क्षणाचं दर्शन मिळत असेल, पण विठ्ठलाचं सर्वात मोठं दर्शन डोळ्यांनी होत नाही, ते मनाने होतं. कारण विटेवर उभा असलेला विठ्ठल कमरेवर हात ठेवून जणू प्रत्येकाला इतकंच विचारत असतो, सांगत असतो, थोडं थांब, स्वतःकडे कधी पाहिलंस का रे?
म्हणूनच वारी संपली की मन रिकामं होत नाही, उलट अधिक समृद्ध होतं. कारण वारी पंढरपुरापर्यंत पोहोचण्यासाठी नसतेच मुळी. वारी माणसाला त्याच्या माणुसकीपर्यंत, त्याच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्यासाठी असते. आज वारीची सांगता झाली, पण मला अजिबात हुरहुर वाटत नाही. गणपती बाप्पाला निरोप देताना जशी विरहाची भावना मनात दाटून येते तसं आज वाटत नाही. कारण वारीचा निरोप म्हणजे शेवट नाही, तो पुढच्या वर्षीच्या भेटीचं आश्वासन असतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकादशी येईल, पुन्हा दिंड्या निघतील, पुन्हा टाळ मृदुंग दुमदुमतील, पुन्हा लाखो पावलं पंढरपूरच्या दिशेने पडतील. पण आज मनात एक प्रश्न वेगळाच आहे. वारकरी पंढरपुराहून नेमकं काय घेऊन परतत असतील बरं? विठ्ठलाचा फोटो, तुळशीची माळ, प्रसाद की अजून काही? मला वाटतं तो यापेक्षा खूप मोठी गोष्ट घेऊन परततो. तो परततो थोडं हलकं झालेलं मन घेऊन, थोडा कमी झालेला अहंकार घेऊन, थोडी वाढलेली सहनशक्ती घेऊन, थोडा अधिक दृढ झालेला विश्वास घेऊन, थोडी अधिक माणुसकी घेऊन, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एकटा नाही, माझ्यासोबत माझा सखा, माझा पांडुरंग, माझा विठ्ठल आहे या भावनेसोबत. ही शांत जाणीव घेऊन कदाचित म्हणूनच वारकरी पंढरपुराहून कधीच रिकामा परतत नाही. त्याच्या झोळीत प्रसाद असतो की नसतो हे माहीत नाही, पण त्याच्या मनात अभंग असतो, ओठांवर रामकृष्ण हरी असतं, चालण्यात संयम असतो, नजरेत करुणा असते आणि चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असतं. हीच कदाचित विठ्ठलाने दिलेली खरी भेट असावी. म्हणून मला वाटतं वारी ही फक्त आषाढीतील परंपरा नाही, ती दरवर्षी माणसाला नव्याने घडवणारी एक जीवनशाळा आहे. ती शिकवते नम्र व्हायला, एकत्र चालायला, सेवा करायला, भेद विसरायला, विश्वास ठेवायला आणि माणूस म्हणून अधिक सुंदर व्हायला. आज वारीची सांगता करताना प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक माऊलीला, प्रत्येक पायी चालणाऱ्या त्या थकलेल्या पण समाधानी पावलांना मनापासून प्रणाम. ज्यांनी शेकडो वर्षापूर्वी ही संत परंपरा सुरू केली, ज्यांनी ती जपली, ज्यांनी आजवर अखंड ठेवली, त्या ज्ञात अज्ञात प्रत्येक संत, प्रत्येक वारकरी आणि प्रत्येक आत्म्याप्रती आज मन कृतज्ञतेने नतमस्तक होत आहे. आणि शेवटी विठ्ठलाकडे एकच प्रार्थना, विठ्ठला पुढच्या आषाढीपर्यंत आम्हाला सुख दे, यश दे, आरोग्य दे, हे मागणं नाही. इतकंच दे की पुढच्या वारीला जेव्हा आम्ही पुन्हा तुझ्या दारी येऊ तेव्हा या वर्षीपेक्षा थोडं अधिक नम्र, थोडं अधिक प्रेमळ, थोडं अधिक संवेदनशील आणि थोडं अधिक माणूस झालेलं असू दे. कारण पंढरपुरातून प्रत्येक वारकरी विठ्ठलाला घेऊन परतत नाही, तो विठ्ठलाने घडवलेलं एक नवं मन घेऊन परततो. आणि कदाचित हीच वारीची खरी सांगता असावी. वारी संपते, दिंड्या परत जातात, रस्ते पुन्हा शांत होतात, पण प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एक नवी वाट सुरू होते. त्या वाटेवर विठ्ठल चालत नाही, विठ्ठलाने घडवलेलं माणूस पण चालतं. वारी पंढरपुरापर्यंत पोहोचण्यासाठी नसते, वारी माणसाला त्याच्या माणुसकीपर्यंत, त्याच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रणाली शिवकमल आभाड. वारीच्या सांगतेचा हा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी, विठ्ठल नामस्मरण नक्की लिहूया आणि आपल्या ह्या महाराष्ट्राला लाभलेल्या सुंदर अशा परंपरेला, अखंड अशा वारशाला मनापासनं कृतज्ञतेची फुलं वाहूया. कारण वर्षातली ही आषाढी वारी प्रत्येक मनाला स्पर्श करून जाते. त्याच्यातली सात्विकता, पवित्रता बाहेर काढते आणि एक माणूस म्हणून घडवत असते. खूप खूप धन्यवाद.